हॅलो नमस्कार मित्रांनो, ऑल हेल्प इन मराठी या यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. फ्रेंड्स, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण पाहूया आम्हाला आमचे प्रोफेशनल लोगो कसे बनवायचे आहे. तर फ्रेंड्स, आम्हाला प्रोफेशनल लोगो बनवायची काय आवश्यकता आहे नेमकी. तर फ्रेंड्स, आमचे काही बिझनेस असतात, काही शॉप असतात किंवा काही ऑनलाईनचे वेबसाईटसुद्धा असते. तर फ्रेंड्स, त्याच्याकरिता आमच्याकडे एक लोगो असणे आवश्यक आहे, जसे की आमचे ऑल हेल्प इन या मराठी यूट्यूब चॅनलचे लोगो आहे. आपण इथे बघू शकता. तर फ्रेंड्स, प्रत्येकाचा एक लोगो असतो आणि प्रत्येक माणसाची एक ओळख असते आणि तशाच प्रकारे आम्ही लोगोसुद्धा ऑनलाईन बनवू शकतो. तर फ्रेंड्स, चला आजच्या टॉपिककडे जाऊया. आणि हो फ्रेंड्स, माझे नाव विकास चौधरी आहे आणि ऑल हेल्प इन या मराठी यूट्यूब चॅनलवर आपले स्वागत आहे. फ्रेंड्स, आपण अजूनही आमचे व तुमचे ऑल हेल्प इन या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलेले नाही तर सबस्क्राईब करून घ्या. आपण इथे बघू शकता माझ्याकडे एक लाल कलरचे सबस्क्राईब बटन आहे. आपण येथून सुद्धा माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि दररोज एक नवीन व्हिडिओ आणि दररोज एक नवीन माहिती घेऊ शकता आणि तेही आपल्या मराठी भाषेत. फ्रेंड्स, सबस्क्राईब करिता तुमच्याकडे ईमेल आय डी असणे आवश्यक आहे आणि त्या ईमेल आय डीने तुम्ही एकदम फ्रीमध्ये आमच्या व तुमच्या ऑल हेल्प इन या मराठी यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करू शकता आणि दररोज एक नवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती फ्रीमध्ये घेऊ शकता. तर फ्रेंड्स, सबस्क्राईब करिता तुम्हाला कुठलाही चार्ज वगैरे लागत नाही आहे. कारण मी तुम्हाला हे का सांगत आहे, बऱ्याचशा आमच्या मित्रांकडे हा प्रॉब्लेम येतो की आम्हाला हा वेळोवेळी सांगत आहे की सबस्क्राईब करा. तर सबस्क्राईबने आमचे काही नुकसान तर नाही होणार किंवा आमच्या मोबाईलमधले बॅलन्स वगैरे तर नाही जाणार. तर फ्रेंड्स, असे काहीही नाही आहे. सबस्क्राईब केल्याने काय होईल फ्रेंड्स, आम्ही ज्याही वेळेला आमच्या व तुमच्या ऑल हेल्प इन या मराठी यूट्यूब चॅनलवर व्हिडिओ अपलोड करू किंवा एखादी माहिती अपलोड करू, ती माहिती तुमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचून जाईल. आणि सबस्क्राईब करण्याचे महत्त्व हेच आहे. तर फ्रेंड्स, तुम्ही सबस्क्राईब करा, पाहत राहा आणि शिकत राहा. तुम्हाला एकदम फ्रीमध्ये सबस्क्राईब करू शकता. तर फ्रेंड्स, लगेच आपल्या या व्हिडिओखाली लाल कलरच्या बटनवर सबस्क्राईब करू शकता. तर चला फ्रेंड्स, आजच्या टॉपिककडे जाऊया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता माझ्याकडे एक क्रोम ब्राउझर आहे आणि या क्रोम ब्राउझरमध्ये मी येथे एक नवीन टॅब ओपन करून टाकतो. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता मी माझ्या क्रोम ब्राउझरमध्ये एक न्यू टॅब ओपन केलेली आहे आणि या न्यू टॅबमध्ये आम्हाला इथे टाकायचं आहे www.onlinelogommaker.com. तर चला फ्रेंड्स, आपण एक वेळ टाकून देऊया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता मी इथे टाकलेले आहे www.onlinelogommaker.com आणि आपण इथे एक वेळ एंटर करून टाकूया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमची जी लोगो मेकर वेबसाईट आहे ती पूर्णपणे ओपन झालेली आहे. तर हे बघा, इथे आमच्याकडे लोगो मेकर आहे, रजिस्टर आहे, नंतर ट्युटोरियल आहे आणि ब्लॉग आहे आणि सपोर्ट आहे. लोगो मेकरमध्ये आपण इथे बघू शकता आम्हाला लोगो कसा मेक करायचा आहे ते आम्ही इथून डायरेक्टली जाऊ शकतो. नंतर रजिस्टर, तुम्हाला जर ही वेबसाईटकडे जर तुम्हाला रजिस्टर करायचे असतील तर रजिस्टरसुद्धा करू शकता आणि रजिस्टर केल्यानंतर तुम्हाला काही नवीन फीचर्स यूज करायला मिळतील. नंतर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता ट्युटोरियलमध्ये आम्हाला इथे काही व्हिडिओज दाखवेल की आम्हाला हा इथे लोगो कसा मेक करायचा आहे किंवा आमच्या लोगोला कसे एडिट करायचे आहे हे सुद्धा आम्ही इथून बघू शकतो. आणि नंतर तुम्हाला सपोर्ट आहे आणि ब्लॉग्स आहेत. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा आमच्या अकाउंटला कोणत्या भाषेमध्ये यूज करायचे आहे ते लँग्वेजसुद्धा आम्ही इथून चेंज करू शकतो. तर फ्रेंड्स, आपण माय अकाउंट तुम्ही जर लॉग इन असाल तर तुम्ही तुमच्या अकाउंटवर येथून लॉग इनसुद्धा करू शकता. नंतर आपण इथे बघा स्टार्ट लोगो मेकर, आपण इथे एक वेळ क्लिक करून टाकूया. आपण इथे बघा फ्रेंड्स, आमचे लोगो मेकर इथे ओपन होत आहे. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमचे इथे लोगो मेकर ऑन झालेले आहे. तर फ्रेंड्स, आम्हाला इथे लोगो बनवण्यासाठी एक काय करायचं आहे आपण इथे बघा. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता लोगो मेकरसाठी आमच्याकडे इथे ॲड टॅक्सीड आहे. आम्ही इथून कुठलाही एक टॅक्सीड ॲड करू शकतो. तर आपण इथे बघा री-अंडू, जर आम्हाला हे टॅक्सीड नको आहे तर आम्ही इथे अंडूसुद्धा करू शकतो आणि री-अंडूसुद्धा करू शकतो किंवा आमच्या कीबोर्डने डिलीटसुद्धा करू शकतो. तर फ्रेंड्स, आपण एक वेळेला डिलीट करून टाकूया. आणि हे बघा ॲड अ सिम्बॉल. तर चला फ्रेंड्स, आपण एखादा सिम्बॉल इथे एडिट करून टाकूया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघा आमचे लोगो इथे ऑन होत आहेत. फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता आमचे ऑनलाईन लोगो मेकर ओपन झालेले आहे आणि नंतर हे बघा आम्हाला इथे काही लोगो दिलेले आहे एक्झाम्पलकरिता. तर हे बघू शकता आपण यांचे लोगो आहेत आमच्याकडे आणि या लोगोसारखे आम्हाला एक लोगो बनवायचे आहे. तर चला फ्रेंड्स, आपण एखादा लोगो बनवून टाकूया. तर फ्रेंड्स, आपण इथे बघू शकता एक न्यू आहे आणि एक सेव्ह आहे आणि एक डाउनलोडचे बटन आहे. इथे 3 बटन आहेत आणि या 3 बटनमध्ये आपण इथे बघू शकता नंबर 1 वर एक न्यू पेजचे बटन आहे. तर चला आपण एखादा न्यू पेज क्रिएट करूया. आपण यस करून टाकूया
तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमच्याकडे इथे न्यू पेज ओपन झालेलं आहे आणि या न्यू पेजमध्ये इथे बघा ॲड अ टॅग शीट, आम्ही इथून एकतर टॅग शीटसुद्धा घेऊ शकतो, म्हणजेच आम्हाला आमच्या लोगोचे जर नाव टाकायचे असतील तर नावसुद्धा टाकू शकतो। नंतर आपण इथे बघू शकता एक सिम्बॉलचे बटन आहे, आम्हाला कुठलेही सिम्बॉल जर घ्यायचे असतील तर आम्ही इथून सिम्बॉलसुद्धा सिलेक्ट करू शकतो। तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमच्याकडे खूप सिम्बॉल आहेत आणि हे बघा इथे सिम्बॉल्स आहेत, इथे ॲनिमल पेंट्स आहेत। नंतर आपल्याला कुठलाही जर सिम्बॉल बनवायचा असेल तर तुम्ही इथून कुठलाही एक लोगो घेऊ शकता फ्रीमध्ये। तर फ्रेंड्स आमच्याकडे खूप सिम्बॉल आहेत आणि याच्यामधला आम्ही कुठलाही एक सिम्बॉल घेऊ शकतो। तर इथे फ्रेंड्स बरेचसे सिम्बॉल्स आहेत, तुम्हाला कुठला सिम्बॉल क्रिएट करायचा असेल तर तुम्ही इथून क्रिएट करू शकता। तर इथे बघा आर्ट आहेत आणि तुम्हाला कुठल्या आर्ट जर लागत असतील तर आर्टसुद्धा आपण इथून घेऊ शकता। कार्स अँड ॲटोमोबाईल आहेत, तुमच्याकडे ॲटोमोबाईल जर असेल तर ॲटोमोबाईलचे सुद्धा तुम्ही सिम्बॉल इथून घेऊ शकता। कन्स्ट्रक्शन वगैरे काही असेल, तुम्हाला मार्केटिंग वगैरे जर करायची असेल तर मार्केटिंगचे सुद्धा इथे लोगोज आहेत। याच्यामध्ये तर खूप कॅटेगरीज आहेत, आपण याच्यामध्ये एक कॅटेगरी सिलेक्ट करून घेऊया। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता इट अँड कम्प्युटर। तर फ्रेंड्स आपण इट अँड कम्प्युटरमधला कुठलाही एक सिम्बॉल सिलेक्ट करून टाकूया। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता इथे बरेचसे सिम्बॉल्स आहेत आणि हे बघा आम्हाला याच्यामधला एक सिम्बॉल सिलेक्ट करायचा आहे। तर फ्रेंड्स मी याच्यामधला हा सिम्बॉल सिलेक्ट करून घेतो। नंतर हे बघा हे आमचे सिम्बॉल झाले आणि या सिम्बॉलला आम्ही इथून ड्रॅगसुद्धा करू शकतो आणि छोटे करायचे असतील तर छोटेसुद्धा करू शकतो। नंतर तुम्हाला इथे डुप्लिकेट जर करायचं असेल म्हणजेच याची कॉपी करायची असेल तर तुम्ही इथून कॉपीसुद्धा करू शकता। तर फ्रेंड्स मी याला असेच राहू देतो आणि नंतर हे बघा तुम्हाला या सिम्बॉलचे कलर वगैरे जर चेंज करायचे असतील तर तुम्ही इथून कलरसुद्धा चेंज करू शकता। तर तुम्हाला याच्यामधला कुठलाही कलर जर क्रिएट करायचा असेल तर तुम्ही करू शकता। तर चला आपण याला रेड कलरमध्ये सिलेक्ट करून टाकूया। तर फ्रेंड्स हे तर झाले आमचे सिम्बॉल। नंतर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता ॲड अ टॅग शीट। नंतर तुम्हाला याचे बॅकग्राऊंड वगैरे जर चेंज करायचे असतील तर हे बघा बॅकग्राऊंड कलर आहे आणि या बॅकग्राऊंड कलरवर जर आपण सिलेक्ट केले तर हे बघा याच्यामध्ये खूप कलर आहे आणि तुम्ही याच्यामधला कुठलाही एक कलर येथे सिलेक्ट करू शकता। तर चला फ्रेंड्स याच्यामधला एक कलर आपण सिलेक्ट करून टाकूया। तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता मी इथे कलरसुद्धा सिलेक्ट केलेले आहे आणि हे बघा आमच्याकडे इथे गार्ड आहेत तर आपण याच्यामधली एखादी ग्रेडसुद्धा घेऊ शकतो। हे बघा ग्राईड आमची इथे सिलेक्ट झालेली आहे। नंतर चला आपण एखादा इथे टॅग शीट देऊन टाकूया, ॲड अ टॅग शीट। इथे आपण एखादा टॅग शीट टाकून देऊया। तर आपण आपल्या चॅनलचे नाव टाकून देऊया इथे। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता मी माझ्या चॅनलचे नाव इथे टाकलेले आहे। नंतर हे बघा आम्ही इथून आमचे चॅनलचे नाव इथे क्रिएट केलेले आहे आणि हे बघा आमच्याकडे इथे ए आहे, मी इथून फॉन्टचे सुद्धा कलर वगैरे चेंज करू शकतो। तर फ्रेंड्स आपण इथे बघा आम्ही इथून फॉन्टचे कलरसुद्धा चेंज करू शकतो। नंतर हे बघा आमचे फॉल्ट जर लाईट असतील तर आम्ही याला बोल्डसुद्धा करू शकतो। हे बघा बोल्ड। नंतर क्रॉस जर करायचे असतील तर इथून क्रॉससुद्धा करू शकतो। तर फ्रेंड्स आमच्या टायटलचे एक वेळ फॉन्ट चेंज करून टाकूया आणि हे बघा फॉन्ट चेंज करण्यासाठी आपण इथे बघू शकता एच्या समोर आमच्याकडे हा फॉन्ट आहे आणि आम्हाला जर फॉन्ट वेगळे जर घ्यायचे असतील तर आम्ही इथून कुठलाही एक फॉन्ट सिलेक्ट करू शकतो। तर चला फ्रेंड्स याच्यामधला एक फॉन्ट आपण सिलेक्ट करून टाकूया। फ्रेंड्स आपण इथे बघू शकता मी इथला एक फॉन्ट सिलेक्ट केलेला आहे। नंतर फ्रेंड्स हे बघा आमचे हे झाले बॅकग्राऊंड आणि हे झाले आमचे कलर। नंतरच फ्रेंड्स आपण इथे बघा अपलोड इमेज आहे आणि अपलोड इमेजमध्ये आम्ही एक कम्प्युटरमधून फोटो इथून अपलोड करू शकतो। तर आपण एखादा आपल्या कम्प्युटरमधला फोटो इथे अपलोड करून टाकूया। आपण इथे बघू शकता फ्रेंड्स आमचा लोगो जो आहे, आमचा सिम्बॉल आहे किंवा आमची जी पिक्चर आहे ती इथे अपलोड झालेली आहे आणि त्या पिक्चरची साईज खूप मोठी आहे। पण या साईजला इथून छोटेसुद्धा करू शकतो। हे बघा आमच्याकडे इथे प्लस अँड मायनसचे बटन आहे तर आपण इथून मायनस करून टाकूया। हे बघा आमच्या इथे सिम्बॉलची साईजसुद्धा छोटी झालेली आहे आणि हे बघा नंतरच आम्हाला हा सिम्बॉल इथे टाकायचा आहे। तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आम्ही आमचा इथे सिम्बॉलसुद्धा टाकलेला आहे। तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता हा सिम्बॉल आमचा इथे सेट झालेला आहे। तर फ्रेंड्स या सिम्बॉल जो आहे आपण इथे बघू शकता हा जो सिम्बॉल आहे आमचा या कम्प्युटरच्या वर आलेला आहे। तर आपण इथे बघू शकता आमच्याकडे दोन बटन आहेत तर आम्ही याला इथून खालीसुद्धा घेऊ शकतो। हे बघा आमचे सिम्बॉल जे आहे ते खाली गेलेले आहे आणि आमचे कम्प्युटर जे आहे वर शो करत आहे। तर फ्रेंड्स आम्ही इथून सुद्धा याला बरोबर हँडल करू शकतो। तर हे बघा डुप्लिकेट आहे तर आपण इथून एक वेळेची पुन्हा कॉपी करून टाकूया
तर फ्रेंड्स हे झाले आमचे सिम्बॉल. आणि नंतर आम्हाला जर इथे काही ॲड करायचे असतील, आम्हाला जर इथे पुन्हा जर टॅक्सीड ॲड करायचे असतील तर आम्ही पुन्हासुद्धा इथे ॲड करू शकतो. तर चला आपण इथून एखादा टॅक्सीड घेऊन टाकूया. तर हे बघा आमच्याकडे ॲड अ टॅक्सीड. आणि हे बघा जर आम्हाला इथे आमच्या चॅनलबद्दल काही माहिती टाईप करायची असेल तर आपण इथून टाईप करू शकता. ऑल एल्पिन मराठी यूट्यूब चॅनलचे नाव दिलेले आहे. आणि हे बघा प्लीज सबस्क्राईब मी. पण इथे बघू शकता फ्रेंड्स, आम्ही इथे ऑल एल्पिन मराठी खाली एक प्लीज सबस्क्राईब मी म्हणून एक नाव दिलेले आहे. तर या नावाला आम्हाला इथे एडिट करायचे असेल तर आम्ही इथून सुद्धा कलर वगैरे इथून चेंज करू शकतो. त्याच्यामधला एक कलर सिलेक्ट केलेला आहे आम्ही. आणि आमच्याकडे हे जे फॉन्ट आहे ते आम्हाला फॉन्ट चेंज करायचे आहेत. तर चला आपण एखादा फॉन्ट बघून घेऊया चांगला. फ्रेंड्स आपण इथे बघा बरेचसे फॉन्ट्स आहेत. तुम्हाला कुठलाही फॉन्ट सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही इथून सिलेक्ट करू शकता. आम्ही याचे कलरसुद्धा चेंज केलेले आहे आणि फॉन्टसुद्धा चेंज केलेले आहे. तर फ्रेंड्स हे झाले आमचे लोगो. आणि या लोगोला आम्हाला सेव्ह करायचे आहे. तर चला आपण इथून एक वेळ डाउनलोड करून टाकूया. हे बघा हे डाउनलोडचे बटन आहे. आम्ही इथून डाउनलोड केले. तर हे बघा आमचे इथे लोगो डाउनलोड होत आहे. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता याच्यामध्ये बऱ्याचशा फॅसिलिटीज आहेत. तुम्हाला जर प्रीमियम लोगो जर घ्यायचा असेल तर तुम्ही प्रीमियमसुद्धा घेऊ शकता. आणि हे बघा हा फ्री आहे आणि फ्रीमध्ये तुम्हाला कुठले सपोर्ट नाही आहे. तर फ्रेंड्स फ्रीमध्ये आपण डाउनलोड करूया. तर फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमच्याकडे 2 पॅक आहे. एक प्रीमियम आहे आणि बेसिक आहे. आम्हाला प्रीमियम पॅकमध्ये इथे बघा हाय रेझोल्युशन्स 200pxचा इमेज भेटेल. आणि हे बघा इथे बरेचसे ऑप्शन्स आहेत आणि खूप फॅसिलिटीज आहेत. तर फ्रेंड्स आपण इथे बघा बऱ्याचशा फॅसिलिटीज आहेत आणि या प्रीमियम पॅकमध्ये आहेत. तर फ्रेंड्स हे बघा आमचे बेसिक पॅक जे आहे ते फ्री आहे. ते आम्हाला इथे बघा लो रेझोल्युशन अँड 300 पिक्सलचीच इमेज आम्हाला इथून डाउनलोड करायला मिळेल. तर हे बघा रेग्युलर बॅकग्राऊंड आहेत. आम्हाला इथे बॅकग्राऊंडसुद्धा नाही आहेत. तर आम्हाला इथे हा फोटो डाउनलोड करण्याकरता आम्हाला इथे आमचे ईमेल आय डी टाकणे आवश्यक आहे. तर चला फ्रेंड्स आपण इथून ईमेल आय डी टाकून देऊया आणि डाउनलोड करूया. तर फ्रेंड्स प्रीमियम जर डाउनलोड करायचे असतील तर तुम्हाला यांना काही पैसे द्यावे लागतील आणि तुमचा लोगो तुम्हाला इथून डाउनलोड करावा लागेल. तर चला आपण इथून एक वेळ फ्रीमध्ये आपल्या लोगोला डाउनलोड करून टाकूया. तर फ्रेंड्स आम्हाला इथे टाकायचा आहे तुमचा ईमेल ॲड्रेस. फ्रेंड्स आपण इथे बघा आम्ही जसे ईमेल आय डी दिली होती आणि फ्री डाउनलोडच्या बटनवर क्लिक केले होते. नंतर हे बघा आमचे इथे लोगो. तर फ्रेंड्स आपण इथे बघा आमचे इथे लोगोसुद्धा डाउनलोड झालेले आहेत. तर चला आपण आपल्या लोगोला इथे ओपन करून बघून घेऊया. फ्रेंड्स आपण इथे बघू शकता आमचा जो लोगो आहे तो इथे पूर्णपणे डाउनलोड झालेला आहे. पण फ्रेंड्स आपण इथे बघा आमच्या लोगोचे काही ते क्वालिटी काही बरोबर नाही आहे. तर हे जे होते आमचे फ्री व्हर्जन होते त्याच्यामुळे आम्हाला इथे 300 पिक्सलमध्येच डाउनलोड करायला मिळाले फीचर. आणि तुम्हाला जर हाय क्वालिटीचा फीचर जर डाउनलोड करायचा असेल तर तुम्हाला यांना काही पैसे देऊन तुमचे लोगो डाउनलोड करावे लागतील. तर फ्रेंड्स तुम्हाला माझा हा व्हिडिओ जर पसंत आला असेल तर नक्कीच लाईक करा आणि सबस्क्राईब करायला तर विसरूच नका. कारण कम्प्युटर, इंटरनेट, टेक्नॉलॉजी आणि सोशल मीडियाबद्दल आम्ही आपल्याकरता दररोज एक नवीन व्हिडिओ आणि नवीन माहिती घेऊनच येतो. तर फ्रेंड्स तुम्हाला लोगो जर क्रिएट करायचा असेल तर मी माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये या वेबसाईटची लिंक दिलेली आहे. आपण तेथून सुद्धा या वेबसाईटकडे येऊन येथे व्हिजिट करून तुम्ही तुमचा लोगो बनवू शकता आणि तेही एकदम फ्रीमध्ये. पण फ्रीमध्ये लोगो डाउनलोड केल्यानंतर फ्रेंड्स तुम्हाला त्याची क्वालिटी बरोबर मिळणार नाही आणि त्यांना जर काही पैसे जर दिले तर तुम्हाला 2000 पिक्सल ते लोगो डाउनलोड करायला मिळेल. तर फ्रेंड्स हे तर तुमची मर्जी आहे. तुम्हाला कुठला फोटो डाउनलोड करायचा आहे, फ्रीमध्ये डाउनलोड करायचा आहे का प्रीमियम डाउनलोड करायचा आहे. तर फ्रेंड्स नक्कीच माझ्या या व्हिडिओला तुम्ही लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद फ्रेंड. जय महाराष्ट्र.